नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गीतेश सर. ट्रॅफिक फायनान्स 2025. सावधान, आता ट्रॅफिक नियम मोडणे परवडणार नाही. दंडाचे नवे दर पाहून पायाखालची जमीनच सरकेल एवढे दंड ट्रॅफिक पोलीसचे नियम लागलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या ड्रायव्हर बंधूंनो, देशात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहनधारकासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. तुम्ही जर नेहमीचे वाहतुकीचे नियम तोडत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आत्ता जर तुम्ही रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळले नाहीत तर तुम्हाला 3 नव्हे तर 10 पट दंड भरावा लागणार आहे. कारण नवीन मोटार वाहन दंड 2025 1 मार्च 2025 पासून लागू झाला आहे. हेल्मेट घातले नाही तर इतका दंड. जर तुम्ही हेल्मेट न घालता दुचाकी चालवताना आढळलात तर तुम्हाला 1000 रुपये दंड आकारला जाईल. यासोबतच ड्रायव्हिंग लायसन देखील 3 महिन्यासाठी रद्द केले जाईल. पूर्वी जर तुम्ही ही चूक केली तर 100 रुपये दंड आकारला जात होता. तर जर 2 पेक्षा जास्त लोक प्रवास करत असाल तर तुम्हाला 1000 रुपये द्यावे लागतील. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे. जर तुम्ही दारू पिऊन गाडी ड्रायव्हर करत असाल तर 10,000 रुपये दंड, 6 महिनेपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. पूर्वी हा दंड फक्त 1000 रुपये ते 1500 रुपयाच्या दरम्यान होता. जर तुम्ही पुन्हा असे करताना पकडले गेलात तर तुम्हाला 15,000 रुपये दंड आणि 2 वर्षापर्यंत तुरुंगवास. सीट बेल्ट न लावता गाडी चालवताना पकडल्यास 1000 रुपये दंड आकारला जाईल. यापूर्वी 100 रुपयाची तरतूद होती. दुसरी शिफारस, सिग्नल तोडलात तर तुम्हाला 500 ऐवजी 5000 रुपये दंड. ड्रायव्हिंग लायसन. जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन नसेल तर 500 रुपयाऐवजी 5000 रुपये दंड द्यावे लागणार. तसेच जर तुम्ही इन्शुरन्स शिवाय गाडी चालत असाल तर तुम्हाला 2000 रुपये दंड किंवा 3 महिन्याची तुरुंगवास होऊ शकते. 18 वर्षापेक्षा कमी वय. ड्रायव्हिंग करताना फोनचा वापर. जर तुम्ही गाडी चालवताना फोन वापरताना दिसलात तर तुम्हाला 5000 रुपये दंड होऊ शकतो. आधी हा दंड 500 रुपये होता. ट्रिपल रायडिंग, डेंजरस ड्रायव्हिंग आणि रेसिंग. जर तुम्हाला गाडीवर ट्रिप सीट करत जाताना पकडले तर तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल. दुसरीकडे जर तुम्ही डेंजरस ड्रायव्हिंग किंवा रेसिंग करताना पकडले गेले तर तुम्हाला 5000 रुपये दंड भरावा लागेल. दुसरीकडे रुग्णवाहिकेसारख्या आपत्कालीन वाहनांना रस्ता न दिल्याबद्दल 10,000 रुपये दंड भरावा लागेल. सिग्नल तुटणे आणि ओव्हरलोडिंग. नवीन नियमानुसार सिग्नल तोडल्यास 5000 रुपये दंड आणि वाहन ओव्हरलोड केल्यास 20,000 रुपये दंड. आपत्कालीन वाहनांना रस्ता न देणे. रुग्णवाहिकासारख्या आपत्कालीन सेवाचा मार्ग अडल्यास 10,000 रुपये दंड. लायसन धारकांना महत्त्वाची सूचना की आपण नियमामध्ये वाहतूक करावी, गाडी चालवावी एवढेच नियम पोलिसांचे आहेत. तरी